हाय टू फॅमिली, रेश्मा टॅलेंटेड कुकमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे पुलाव। तर त्या पुलावसाठी साहित्य बघायचे। चला बघायच्या अगोदर जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा। ओके, तर चला बघूया साहित्य। बघा साहित्य घेतलंय मी इथं बासमती तुकडा तांदूळ घेतलाय। 1 ग्लास तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर एक बटाटा घेतलाय, थोडासा फ्लावर घेतलाय, 7 ते 8 हिरवी मिरची कटिंग करून घेतले, एक टमाटर, एक कांदा कट केलेला आहे, थोडासा मटर म्हणजे वाटाणा आणि कढीपत्ता घेतले। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आहे आणि त्यानंतर सुका मसाला बघायचा आहे। सुका मसाल्यामध्ये पण आहे आणि त्यानंतर मी थोडीशी कट करून अद्रक घेतलेले आहे, थोडंसं लसूण घेतलेलं आहे आणि परत लवंग आहे, दालचिनी आहे आणि थोडासा तेजपत्ता, इलायची, काळी मिरी आणि हा फूल आहे, जिरा, मीठ, हळद। तर चला रेसिपी बघूया आपण। साहित्य असं घेतलंय मस्त। चला मी इथं कढाई ठेवलंय, तुम्ही कुकरमध्ये पण बनवू शकताय। कुकरमध्ये एवढं सगळं सामान जास्त सिटी घ्यायला पण येत नाही कारण छोटा आहे कुकर, त्यामुळे मी कढाई घेतली। इथं 2 पळी तेल टाकलेलं आहे मी आणि त्यानंतर मसाले टाकणार आहे। आता मसाला टाकणार आहे मी। अगोदर जिरा टाकणार आहे, त्यानंतर लसूण टाकणार आहे, अद्रक आणि हे खडे मसाले। आपण ते बाकीचं नंतर टाकणार आहे। असं एकदम हे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। ह्याला तेलामध्ये झालं लाल कलर आलेला आहे। त्यानंतर आपण टमाटर, कांदा टाकूया। त्यानंतर मी इथं कांदा टमाटर टाकणार आहे। हिरवी मिरची आपण नंतर टाकूया कारण हिरवी मिरची मग लगेच खाट लई उठतो, त्यामुळं हिरवी मिरची नंतर टाकूया। गॅस थोडा मोठा करून घेऊया। यामध्ये तुम्हाला जे आवडतात ते भाज्या पण टाकू। चला आता कांदा लाल लाल झालाय, एकदम गोल्डन कलर मध्ये झालाय। आपण टाकूया आता हिरवी मिरची। आपण हिरवी मिरची अगोदर टाकलो नाही कारण खाट उठतो ना, त्यामुळे मी आता टाकते। मिरची पण अशी थोडी छान भाजून घेऊया। आणि आता मार्केटमध्ये आपलं मेथीची भाजी, मटर, गाजर खूप छान छान यायला लागले। त्यामुळे अशी हिरवी मटर खूप आवडते मला। चला असा कांदा पण एकदम मस्त लाल भाजलाय। त्यानंतर आपण टाकूया हिरवी मटर, त्यानंतर बटाटा आणि फ्लावर। हे असं मस्त परतून घेऊया। गॅस कम करूया थोडा आणि त्यानंतर मीठ, त्यानंतर टाकूया तांदूळ, असं मिक्स करून घ्यायचं आहे छान। हे असं मिक्स झालंय आणि आपण 1 ग्लास तांदूळ घेतलं होतं,
तर आपण टाकणार आहे 2 ग्लास पाणी. अजून 1 ग्लास टाकते. दोन ग्लास पाणी टाकले आपण. अजून आपण भाज्या पण टाकलेत ना, बटाटे वगैरे, तर त्यामुळे अजून एक थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकूया आपण. चला, पाणी पण टाकलेलं आहे. आणि आता थोडीशी हळद टाकूया आपण. थोडीशीच टाकूया. आणि यामध्ये आपण मॅगी मसाला पण टाकणार आहे. गॅस फास्ट करूया. हा मॅगी मसाला आहे. आपण 2 पॅकेट मॅगी. असं एकदम मस्त कलर आलेला आहे. आता आपण यावर झाकण ठेवूया. चला, झाकण ठेवून एकदम गॅस बारीक करूया. चला, आता शिजेपर्यंत आपण मच्छी फ्राय करून घेऊया. पुलाव तयार झालेला आहे. वाव, मस्त वास येतोय. आपण कोथिंबीर टाकून घेऊया. मस्त असा पुलाव छान झालेला आहे. तर चला, आपण ताट लावून घेऊया. मस्त पुलाव झालाय रेडी. चला, आपण आता ताट लावून घेऊया. मच्छी पण इकडं फ्राय होते. ह्या साईडला मच्छी पण फ्राय होते. चला, ताट लावून घेऊया. झाला पुलाव रेडी. कसा वाटला पुलाव? मस्त आहे ना. हे ठेवूया मच्छी. तर चला, तुम्हाला पुलावची रेसिपी कशी वाटली आणि म्हणजे तुम्ही जसा पुलाव बनता तेही कमेंट करून मग तुम्ही नक्की सांगू शकताय. ओके, हा पुलाव आहे, हे मच्छी फ्राय आहे. तर चला, येत आहे ना जेवायला. बाय, लव यू. ताट पण एकदम मस्त रेडी झालेलं आहे. ह्या साईडला पुलाव आहे, ह्या साईडला मच्छी फ्राय होते आणि असं मस्त जेवण. तर चला, तुम्हाला पुलावची रेसिपी कशी वाटली आणि म्हणजे तुम्ही जसा पुलाव बनता तेही कमेंट करून मग तुम्ही नक्की सांगू शकताय. ओके, हा पुलाव आहे, हे मच्छी फ्राय आहे. तर चला, येत आहे ना जेवायला. बाय, लव यू. ताट पण एकदम मस्त रेडी झालेलं आहे. ह्या साईडला पुलाव आहे, ह्या साईडला मच्छी फ्राय होते आणि असं मस्त जेवण.